हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि कालची मॅच सगळ्यांनी एन्जॉय केली असेल. खूपच म्हणजे ना अक्षरशः इतकं टेन्शनवाली एकदम कट टू कट आणि पूर्ण शेवटपर्यंत काय होईल आणि काय नाही काय होईल, पण शेवटी विजय हा नेहमी सत्याचाच होतो. कितीही त्रास झाला म्हणजे नेहमी सत्याच्या मार्गावर खूपच खाचखळगे असतात, खूपच अडचणी असतात, पण त्या अडचणींवर मात करून शेवटी सत्याचा विजय होतो. हे पुन्हा एकदा प्रूफ झालं. मुद्दते लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. किती काय काय प्रयत्न केले पाकड्यांनी. म्हणजे गेममध्ये तर टफ दिलीच. मी हे नाही अगदीच म्हणत आहे की ते काही असं म्हणजे त्यांनी एकदम इझी मॅच दिलं वगैरे, आपल्याला वन साइडेड मॅच झाली, अजिबात नाही. खूप टफ दिलं त्यांनी. शेवटपर्यंत त्यांनी म्हणजे आपल्याला काही कळूच दिलं नाही की आता काय होणार आणि काय. एका मोमेंटला तर लिटरली लास्टच्या 2 ओव्हरमध्ये गेम चेंज झाला. तोपर्यंत असंच वाटत होतं की गेली आहे मॅच हातातनं. पण जेव्हा त्यांनी रडीचा डाव खेळला ना, तेव्हा मात्र मी समजली की आत्ता गेम चेंज होणार, आत्ता आपल्या बाजूने हा गेम पूर्ण पलटणार. कारण रडीचा डाव चिडी असं होत नाही. तोच जिंकतो जो खरा मनापासून प्रयत्न करतो. आणि तसंच झालं. त्यानंतरच फुल गेम चेंज झाला. त्यांना पेनल्टी लागली, त्यांना प्लेयर्स आत घ्यावे लागले आणि त्याचा फायदा आपल्याला झाला लास्ट 2 ओव्हर्समध्ये. सो ह्यातनं आपल्याला हे शिकायला मिळतं की रडीचा डाव कधीच खेळू नये. उगाचच असं काहीतरी कुचपट काढून, काहीतरी फेक टायटल देऊन किंवा काहीतरी कॉन्ट्रोवर्सी करून किंवा कोणाला तरी असं चव्हाट्यावर आणून, कोणाला धमक्या देऊन किंवा सतत रडून आणि असे काहीतरी टायटल्स देऊन तुम्ही थोड्या वेळासाठी सक्सेसफुल होऊ शकता, पण जास्त वेळ लांबचा पल्ला तुम्ही गाठू शकत नाही. ते तुम्हाला क्षणिक तुमचे व्ह्यूज वाढतील, म्हणजे इन जनरल आयुष्यात पण तुम्हाला त्याचा फायदा होतोय असं वाटेल, पण ते क्षणिक असेल, ते तेवढ्या पुरतं असेल. जर तुम्हाला लाँग रनमध्ये सर्वाईव्ह करायचं असेल तर तुम्हाला सच्चा असणं आणि आपल्या ऑडियन्सबरोबर, आपल्या प्रेक्षकांसोबत रिअल असणं आणि त्यांच्याशी प्रामाणिक असणं हे खूप जरुरी आहे. तर अशाच एका व्यक्तीबद्दल आपण आज बोलणार आहोत. खरं तर मला हा व्हिडिओ कधीचाच करायचा होता, पण अगेन सगळं असं राहत आहे मागे. माझा बॅकलॉग खूप राहिला आहे, तो आता मी हळूहळू कव्हर करते. तर त्यातलंच हे एक कॅरेक्टर आहे, ते म्हणजे चड्डी, कोल्हापूरची सून डॅमरटा चड्डीवाली. जेव्हा ह्याचं मी ते श्राद्धावरचं कंटेंट बघितलं ना, तेव्हाच मला डोक्यात तिडीक गेलेली. आणि तेव्हा पण मी विचार केला, चल जाऊ दे, कशाला, ठीक आहे, तिला भाव व्यक्त करायचे असतील, तिला सांगायचं असेल, थोडं बोलले तर काय फरक पडतो, म्हणून मी तिला तेव्हाही इग्नोर केला. म्हटलं जाऊ दे, ठीक आहे. पण नंतर बघितलं तर थोड्या दिवसांनी बाईंनी त्याच्यावरचं परत तो नेहमीची हिची जी स्टाईल आहे की त्यातलं क्लिप उचलायची आणि टाकायची, परत तसाच आपला रडका इमोजी लावून असा आपला तोच शॉर्ट तिने छापला. शॉर्ट टाकल्यावरती मात्र मग म्हटलं की आत्ता हिला सोडायचं नाही. तर चड्डी, किती फालतू असशील ना तू. म्हणजे ही बाई त्या पाकड्यांसारखी आहे, म्हणजे कुठल्याही थराला जाईल. आणि हिने वेळोवेळी कबूल केलेलं आहे की पैशासाठी मी काहीही करेन. अक्षरशः म्हणजे ही मावसाडची ना आवृत्ती किंवा मावसाडचं जे हिच्यावरती वरदहस्त आहे, मावसाडच्या छत्रछायेखाली जे काही हिचं चाललेलं आहे, तर ते अक्षरशः हिने प्रूव्ह केलेलं आहे. सेम विचारसरणी. जसं मावसाड पण म्हणते ना की मी काहीही करू शकते, मला जे पाहिजे ते मी अचीव्ह करायला मी काही म्हणजे कुठल्याही थराला जाऊ शकते. एकदा हे मावसाड बोललेली आहे आणि नंतर मग ती कव्हरअप करायला लागली की मला तसं नव्हतं म्हणायचं, अर्थ वेगळा काढला तुम्ही. मला असं म्हणायचं होतं की मी कितीही एफर्ट्स घेऊ शकते, कितीही मेहनत करू शकते, कितीही त्यासाठी त्रास सहन करू शकते, असं तिला म्हणायचं होतं. पण त्याऐवजी ती कुठल्याही थराला असं म्हणाली, विच इज ॲक्च्युली ट्रू. कधी आपण मनातले भाव बोलून जातो, कधी जे खरं असतं तेच बोलून जातो. हीच तुमची असलियत आहे. त्याचप्रमाणे ही चड्डी पण हेच म्हणाली की जेव्हा महिलांना इन्स्पायर करत होती की पैसे कमवा आणि किती काही झालं तरी पैसे कमवा. मी तर माझ्या वडिलांच्या ह्याच्या वेळेला लोकांना अक्षरशः फेसबुकवर स्क्रोल करताना बघितलंय, तर मग मला तेव्हा असं जाणीव झाली की तुम्हाला पैसे कमवणं जरुरी आहे, एका मुलीला पैसे कमवणं जरुरी आहे. मग पैसे कमवलं तर काय होणार आहे? स्क्रोल करणं, फेसबुक बंद करणार लोक? हां, पता चला तुझेच व्हिडिओ स्क्रोल करत होते ते लोक फेसबुकवर. काय बाई आहे.
अरे ते तर कोण नाही कोणाचे, म्हणजे ते तर दूरदूरचे नातेवाईक असतील किंवा फ्रेंड सर्कलमधले किंवा कोण कुठचे असतील, पण तू तर सख्खी मुलगी आहेस ना त्यांची. मग तू जेव्हा तमाशा मांडलाय, जर तू हे करू शकते तर ते भाई का नाही स्क्रॉल करू शकत? हां, आणि तुझ्या कमावण्याने किंवा इतर कोणाच्याही कमावण्याने लोक काय फेसबुक स्क्रोल करणं बंद करणार आहेत का? म्हणजे काय सेन्स होता त्या स्टेटमेंटला? आणि कोण त्या बाया ज्या हिला कॉमेंट करतात की तू आमची इन्स्पिरेशन आहे, तुझ्यापासनं मोटिवेशन मिळतं? कसलं चड्डी काढायचं मोटिवेशन मिळतं तुम्हाला हिच्यापासनं? या थराला जाणार तुम्ही? काय पण करायला तयार आहे ती म्हणाली की मी जिथे पैसा मिळतो, लोक मला जज करतील, आता ह्याच्यावरनं लोक मला जज करतील, पण जज केलं तरी पण मला एकच सांगायचं की जिथे पैसा मिळतो तिथे मला काहीही करायला काहीही वाटत नाही. ओके, म्हणजे ह्या बाईसाठी पैसा महत्त्वाचा आहे. आणि ह्या स्टेटमेंटचे विविध अर्थ निघू शकतात आणि एकदम ओपन एंडेड स्टेटमेंट आहे हे. ह्याला म्हणजे तुम्ही जितकं जे काही विचार करू शकता, तुमची अपार शक्ती लावून जो विचार करू शकता तो विचार तुम्ही करायला मोकळे आहात. तर ही काहीही करू शकते, कुठल्याही थराला जाऊ शकते, पण पैसा महत्त्वाचा आहे. पैसा मिळाला पाहिजे. पैसा मिळाला तर हिला कुठलंही काम करण्यास लाज वाटणार नाही. तर मग ते काहीही असू दे, तर पैसे तर बरीच कामं करून मिळतात. तर अगेन मला हेच म्हणायचं आहे की जेव्हा आपण काही बोलतो तेव्हा त्या बोलणाऱ्याच्या शब्दांवरून, त्याच्या शब्दरचनेवरून तो काय आपल्याला इन्स्पायर करू शकतो आणि त्याची लायकी काय आहे, ओपनली म्हणजे फ्रँकली बोलायचं झालं तर त्या व्यक्तीची लायकी समजते. तर हिच्या शब्दरचनेवरून, हिच्या वाक्यरचनेवरून ही कितीही म्हणाली की अरे मला असं नव्हतं म्हणायचं, हा अर्थ आहे, तुमच्या मनाचे खेळ आहे वगैरे, तर नाही बाई, तुझ्यासारख्या बाईकडनं इन्स्पिरेशन घेण्या इतके वाईट दिवस आमच्यावर तरी नाही आले. तुझ्या भक्तांवर आलेत, त्यांची तर होणार आहे आता टाक्कीटिक्की, आणि काय होणार आहे पुढे आयुष्यात, त्यांचे संसार, त्यांचे नवऱ्यासोबतचे संबंध, त्यांचे घरातले संबंध, आता ते कुठल्या लेवलला जातील. आणि जर ते तुला म्हणजे जसंच्या तसं फॉलो करणार असतील आणि तू त्यांची इन्स्पिरेशन असशील तर मग बाप रे बाप, काही बघायलाच नको. अगं बेशरम बाई, जर तुला इतकंच खरं दुःख झालं असतं ना तर तू ठीक आहे, ते भावनेच्या भरात तू शेअर, म्हणजे ह्या लोकांचं DBS वाल्यांचं असं असतं की आम्ही सगळं शेअर करतो, आम्ही तुमच्याबरोबर आमची लाईफ शेअर करतो, तर ते स्टेटमेंट देऊन तू कव्हरअप करू शकली असतीस. एक व्हिडिओ टाकलायस तर ठीक आहे, मी सगळं शेअर करते, तर माझ्या दुःखाच्या गोष्टी पण मी शेअर केल्या, पण त्यानंतर जो नीचपणा केलास ना तू शॉर्ट टाकून, म्हणजे कळलं तुला काय वाटतं आणि काय नाही, तर तू तुझ्या वडिलांना पण विकायला काढलंस. त्यांचं पहिलं श्राद्ध तू सोशल मीडियावर विकलंस आणि त्याची तुला काहीही शरम नाही, कारण ॲज यू सेड पैसा मिळाला तर तुला काहीही करायला तू तयार आहेस, तू कुठल्याही थराला जाऊ शकते, हे तू प्रूव्ह केलंस. आणि सगळीकडे तो व्हिडिओ टाकून, ते थंबनेल टाकून, तुझ्या वडिलांना आवडत नाही ना गं रडलेलं? माझे पप्पा मला नेहमी म्हणायचे, तू रडू नको डंबो, तू रडू नको, तू रडलेलं मला आवडत नाही. मग म्हणून मी रडणार नाही आहे, मी अजिबात रडणार नाही आहे. आता थोडं इमोशनल होते, पण मला रडायचं नाही आहे, मी रडत नाही आहे. ओके, मग ते थंबनेल कशाला? म्हणजे पप्पा जेव्हा थंबनेल बघतील, जेव्हा पप्पांच्या डोळ्यासमोर जेव्हा कुठून पण ते तुला बघत असतील आणि तो व्हिडिओ त्यांना दिसेल, तर तू रडतानाच दिसशील ना गं. मग त्यांना कसं वाटेल? चांगलं नाही वाटणार ना? थंबनेल काढ पहिले, ते बदल. आणि असा विचार कसा मनात येऊ शकतो कुठल्या व्यक्तीच्या? जी व्यक्ती आपल्या वडिलांवर अपार प्रेम करते, अशा व्यक्तीच्या मनात हा विचार येऊच कसा शकतो की त्यांच्या वर्षश्राद्ध किंवा ते जो काही काळ आहे त्या काळामध्ये त्यांना दिलेलं, आपण काय केलं आहे, आपण त्यांच्या आठवणी जाग्या करणं एक वेगळी गोष्ट असते. मी तेच म्हणते की ठीक आहे, तू आठवणी जाग्या करते, तू एक व्हिडिओ बनवलास, ठीक आहे, पण त्यानंतर तू त्याचा शॉर्ट पण टाकला, मग फेसबुकवर पण टाकलं, सगळीकडे टाकलं, म्हणजे ही गोष्ट अशी बोंबाबोंब करून सगळीकडे अशी पसरवण्यासारखी गोष्ट आहे का? याचा अर्थ तू फक्त त्याला कमाईचा धंदा बनवलास, तू त्याला फक्त एक अजून एक कमाईचं साधन, कारण तुला माहिती होतं की ह्याच्यावरती हे तोत्या लोक फुल इमोशनल होतील आणि तुला जास्तीत जास्त व्ह्यूज मिळतील. आणि काय तो थोबडा लावलाय त्या व्हिडिओमध्ये, इतरही गोष्टी होत्या ना, म्हणजे ते तू एक 5 मिनिटाचं बोलली आणि इतर काय काय बोलली, त्यातलं का नाही गं थंबनेल लावलंस तू? हां, बाजार मांडला बिकाऊ बाई,
किती ना किती म्हणजे अक्षरशः लाज विकल्या, घरातलं खानदान विकलं या लोकांनी. आता आईबाप विकतायत. आईबाप जिवंत असताना विकतात तर विकतातच, मेल्यावर पण विकतायत त्यांना. काय म्हणजे कुठे फेडणार ना तुम्ही हे? बरं वाटत असेल ना त्यांना, खूप छान वाटत असेल ना, खूप प्राऊड फील करत असतील ना. हां, तू जसं म्हणते की तुझे वडील तुला विचारायचे की तू चांगलं चाललंय ना तुझं आणि छान करतेस ना, तर ते तुला काय म्हणायचे की तू छान करतेस ना, काहीतरी चांगलं करतेस ना, हे तुझं चांगलं आहे. त्यांना बघून असं वाटेल की हे खूप छान करते माझी मुलगी. त्यांना पण असंच वाटायचं का की काहीही कर पण पैसा कमव, कसंही काहीही वाग. हां, त्यांना खूप छान वाटत असेल की असं ठगवायचे धंदे करते त्यांची मुलगी, लोकांना काहीतरी फसवे टायटल टाकते नुसतं आणि कॉन्ट्रोवर्सी करते, फालतू चड्डी आणि कुठले कुठले अवयव दाखवून व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते. त्याच्यानंतर साडी पण नेसते, तर साडी पण अशी नेसते की साधा या बाईला पदर वगैरे खोचता येत नाही व्यवस्थित. ते मुद्दामून तो पदर असा ठेवायचा की तो त्याच्याने डिस्टर्ब झाला पाहिजे आणि मग सारखं सारखं ते उडवत राहायचं आणि मग साईडने आपलं, म्हणजे हे कोणाला सांगण्याची गरज नाही आहे. आणि हे या मूर्ख बाईला कळत नसेल अशातलाही भाग नाही. ही मूर्ख आहे, पण ह्या सगळ्या बाबतीमध्ये अति चालू आहे. अति गोष्टी सगळ्या माहिती आहे त्यांना बरोबर. तर अशा मार्गाने पैसा कमवण्याचं हे होतं का, स्वप्न होतं? तुझ्या वडिलांनी तुला हे शिकवलं होतं? जरा स्वतःला विचार, आपण बोलतो काय, करतो काय, वडिलांचं स्वप्न पूर्ण करतोय हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय थराला जातोय, काय करतोय, किती खोटं वागतोय, हे जरा बघ. आणि हे तुझ्या वडिलांना आवडलं असतं का हे स्वतःला विचार. नाहीतर कुठेतरी स्वप्नात आले ना तर त्यांना स्वप्नात विचार, ठीक आहे? आणि बकवास बंद कर. आणि कोण आहे तिच्यापासून इन्स्पायर होतात हे असलं फालतू? इतकं डिवचते ना, इतकं डिवचते. ही इतकी लालायक बाई आहे. हिला असं वाटतं की आता आपण असं असं बोललं, पोक केलं की आपल्यावरती व्हिडिओ टाकणार आणि मग आपले व्ह्यूज वाढणार. अगं कसली भिकारी बाई आहे, दळभद्री. तुला स्वतःच्या याच्यावरती पण काही करता येत नाही. नुसतं लोकांच्या शिव्या खाऊन, शाप घेऊन आपली ग्रो करते आणि त्याच्यामध्ये हिला भूषण वाटते. काय तर म्हणे करा, मला बोलतात आणि मला ना इतकं हे आहे. खरं सांगू, माझं चॅनल तर चालतच नव्हतं इतके दिवस, बरीच वर्ष आहे, म्हणजे 4 वर्ष झाली. पण स्पेशली मला आता जेव्हा हेट कॉमेंट्स यायला लागल्या ना तेव्हापासून माझं चॅनल जास्त चालायला लागलं. त्याच्या आधी इतकं नाही चालायचं. तर हेट कॉमेंट्समुळे मला खूप फायदा झाला. आणि हेट कॉमेंट्स येऊ देत, हेट कॉमेंट्स आल्यावरच तुमचं चॅनल ग्रो होणार आहे. म्हणजे अगेन बघा, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? जे लोक हिच्यापासून इन्स्पायर होत आहेत, जे लोक हिच्यापासून मोटिवेशन घेऊन यूट्यूब चॅनल चालू करतायत, हिला सांगतायत की ताई सांग, आम्हाला मदत कर, आणि ही त्यांना काय काय टॅक्टिक्स देते, तर ह्या गोष्टीची तयारी ठेवा. आणि हेट कॉमेंट्स अशा सहज येत नाहीत, त्याच्यासाठी खूप कांड करावे लागतात, ठीक आहे? असेही आणि तसेही. तर आता ते असे आणि तसे काय ते तुमचं तुम्ही ठरवा. आणि मग आपल्या नवऱ्याला पण मॅनेज करावं लागतं, मग गिफ्ट्स देऊन वगैरे वगैरे. काही जणांचं रिलेशनशिप आहे ना हे फक्त गिफ्ट आणि हे ते, म्हणजे काही नवरा बायको असे असतात की त्यांना असं 4 गोष्टी कमी मिळाल्या तरी चालेल, पण एकमेकांसोबत असणं, एकमेकांची साथ असणं आणि एकमेकांप्रती आदर असणं, एकमेकांबद्दल आस्था असणं, भरोसा असणं, प्रामाणिकपणा असणं रिलेशनशिपमध्ये, हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसऱ्या बाजूला असे काही कपल असतात ह्या चड्डीसारखे, हे काहीही, म्हणजे जसं पैसा कमवायला कुठल्याही थराला जातात ना, हे रिलेशनशिपमध्ये पण कुठल्याही थराला जातात. आणि मग ह्यांचं रिलेशनशिप फक्त एकाच गोष्टीवर तग धरलेलं असतं, गिफ्ट द्यायचे, नंतर खुश ठेवायचं काही ना काहीतरी देऊन वगैरे. म्हणजे समोरच्याला पण असं वाटेल की अरे ठीक आहे, नको येऊस तू, ॲज लॉंग ॲज तू मला गिफ्ट देते, भारी भारी पैसे कमवते आणि ह्या सगळ्या गोष्टी करते, तर ठीक आहे, पैसा इम्पॉर्टंट आहे. तर ही अशी काही जणांची मेंटॅलिटी, काही कपल्सची वेवलेंथ जुळलेली असते, तर ह्यांची अशा पद्धतीने जुळलेली आहे. आणि ह्या लोकांना ते दाखवण्यात पण काहीच गैर वाटत नाही. म्हणजे ठीक आहे, गिफ्ट देणं कधीतरी वगैरे दिलं ना तर ते एक्सेप्टेबल म्हणण्यापेक्षा त्याचं असं कौतुक वाटतं, छान वाटतं, घेणाऱ्याला पण छान वाटतं, देणाऱ्याला पण छान वाटतं आणि बघणाऱ्याला पण छान वाटतं. पण
आत्ता एक घड्याळ दिलं आहे आणि लगेचच 2 दिवसांनी लगेच दुसरं अनबॉक्सिंग करतो आहे आणि त्याला असं आवडतं, त्याला तसं आवडतं. तर तेव्हा ना कुठेतरी डाऊट यायला लागतो, की हे काहीतरी कव्हर अप करण्याचं किंवा आपलं पडतं नातं सांभाळण्याचं हे तर नाही, लाच तर नाही. हे अक्षरशः म्हणजे ज्या लोकांना एक्सपिरियन्स आहे ना ह्या गोष्टींचा, ज्या लोकांना माहिती आहे ना, दुनिया बघितलेली आहे ना, ते सहज ही गोष्ट गेस करू शकता. ह्यावरून आपण अंदाज लावू शकतो की समोरच्या व्यक्तीचं रिलेशनशिप काय लेवलचं असेल आणि कुठल्या गोष्टीवर ते तग धरलेलं असेल. सो लक्षात घ्या, तुम्ही तुमचं रिलेशनशिप तुम्हाला बेटर माहिती असेल की आपल्या ह्याच्यात हे वर्क करेल की नाही करणार. जर तुम्हाला वाटतं की तुमच्या पण रिलेशनशिपमध्ये पैशाला इतकं जास्त महत्त्व आहे की बायको काहीही करते, वाटेल ते करते, उघडं पागडं काय पण केलं, फालतू काहीतरी बोललं, काहीतरी टायटल ठेवले आणि लोकांनी तिला कितीही घाणेरड्या कॉमेंट केल्या आणि त्या कॉमेंटच्या आधारावरच तिने ग्रो केलं तरी चालेल, येऊ देत तिला घाणेरड्या कॉमेंट. पैसा कमवते आहे ना, येऊ देत तिला वाटेल ते, तिच्या वेगविविध गोष्टींवर, आपल्या मुलांवर, सगळ्यावरती बोलू देत लोक. पैसा कमावणं इम्पॉर्टंट आहे, पैसा कमावणं इम्पॉर्टंट आहे, गिफ्ट मिळणं इम्पॉर्टंट आहे. हे जर तुमच्या घरात चालणार असेल तर हिच्याकडनं इन्स्पिरेशन घ्या, नाहीतर स्वतःचा मार्ग स्वतः शोधा. तुम्हाला तुमचं घरचं, तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत जास्त माहिती आहे. तर लोकांना ना तितकंच विचारावं, लोकांकडनं तितकंच घ्यावं जितकं जरुरी आहे. अति आहारी जाऊ नये कोणाच्या. हिचा नवरा कितीही काही असू दे, नेहमी काही ना काहीतरी कारणं सांगतो आणि मला नाही जमणार, पण तू ये, तडप झाली आहे, मला तडप झाली आहे, आके प्यास बुझा दो करून बोलवून घेतो. म्हणजे ये, तू ये. मी तर नाही म्हणाले, पण तो म्हणाला की तू येच, म्हणून तू येच, काहीही कर पण तू ये आता, तडप झाली, मला तडप झाली. ओ माय गॉड, कसली तडप आहे, कसला लप्पूसा चिंचिन. लप्पूसे लोकांचं जरा जास्तच तडक फडक असते वाटतं, जरा जास्तच थडफडतात म्हणून असे लप्पू होत असतात वाटतं. तर थोडंसं म्हणजे भरायला त्याला, म्हणजे शरीराने असं थोडा धष्टपुष्ट करायला गेली चड्डी, आपली चड्डी सावरत. अरे आता म्हणजे ती चड्डी घालणं बंद केलं तर दुसरी तर घालत असेलच ना, काय अशीच थोडी जात असेल. तर म्हणजे मोकळी मोकळी होते ना, तिचा आवडता शब्द आहे. मी घरी येऊन मोकळी झाली, सगळे कपडे काढून मोकळी झाली. काय रे देवा, कसल्या बायका आहेत, काय बोलतात, काय कशाचं, म्हणजे ना असं मुद्दामून असं काहीतरी बोलायचं, वागायचं, असं करायचं. पैसा 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 पाहिजे बाबा, पैसे के लिए सब करना पडतं. मग ही जाणार, मग ही क्लॅरिफिकेशन देणार, त्याला माझी खूप आठवण येत होती आणि आम्ही असं बिहाइंड द कॅमेरा, असं मला लाज वाटते पण असं चिंचिन बोलतो तू दाखव वगैरे. समजलं ना मंडळी, चिंचिन म्हणतो तू दाखव. लास्ट टाईमचं पण ते पाय ठेवलेलं आणि कुठे कुठे पाय ठेवलेलं, आता चिंचिनची मजल तेवढीच गेली आहे, बस आता मांडीवर पाय ठेवलेलं दाखव दाखव असं करतोय. पण चिंचिनला पण पैशाची इतकी भारी चटक लागली आहे की व्ह्यूज वगैरे ड्रॉप झाले तर आणि कुठे कुठे पाय ठेवायला लावेल आणि मग त्याचं पण शूट घेऊन चिंचिन, समजलं ना अंडे. हां, सो गिफ्ट मिळत आहेत बाबा, गिफ्टसाठी म्हणजे आता चिंचिन जबरदस्ती करायला लागलं आहे की असं दाखव, हे दाखव, ते दाखव, भरवताना दाखव आणि काय काय करताना दाखव, आपला रात्रीचा सेटअप दाखव, आपण कसं, म्हणजे मुलं कुठे आहेत काय, मग त्याच्यातनं प्रश्न तयार होतील, मग मुलं आज झोपले आहेत, मग तुम्ही बाहेर अंथरूण का घातलं आहे, असं सगळं सगळं दाखव. सगळं मला नसतं दाखवायचं, असं मी तर नकोच म्हणते, पण चिंचिन म्हणतो दाखव दाखव. सो बघितलं, हे नवरे पण असे असावे लागतात इन्स्पिरेशन घेणाऱ्या लोकांसाठी. म्हणते मी, तुम्ही तुमच्या नवऱ्याचं चेक करून घ्या, त्याला चालणार आहे का. आणि काय तर म्हणे की चिंचिनला ना सगळं ब्रँडेड लागतं, त्याला हौस आहे ब्रँडेड वापरायची, त्याला पहिल्यापासून असं सगळं छान असं सगळं ब्रँड्सचं लागतं, मला माहिती आहे. आणि तसं तर नवरे स्वतःसाठी काही करतच नाहीत कधीच, असं पुरुष मंडळी स्वतःसाठी काही अरे काय नाही करत, ते वेगळे पुरुष असतात, तुझा महापुरुष वेगळा आहे लप्पूसा चिंचिन, समजलं ना. त्याला सगळं ब्रँडेड लागतं आणि तो सगळं काही ओरबाडतोय आणि त्याच्या बदल्यात तुला काय काय दाखवायला लावतोय, काय काय आयडियाज देतोय तुला नेक्स्ट लेवलच्या. त्याच्यावरनंच कळतं की तो स्वतःसाठी किती करतो आणि तुमच्यासाठी किती करतो. मेन तर असं नॉनसेन्स जो काही निर्णय घेतला आहे ना, तिथे राहण्याचा, इथे राहण्याचा आणि हे करणं ते करणं, तर त्याच्यावरनंच समजतंय की किती काळजी आहे लप्पूच्या चिंचिनला तुमची. आणि आम्हाला शिकवते, आमचं ज्ञान आम्हाला शिकवते की मी रात्री पोचले पण मग मला मुलं होती त्याच्यामुळे थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत होतं, तर मी चिंचिनला सरप्राईज देणार होते पण मी त्याला फोन करून बोलवलं. अरे वा,
आधी तर तुला कधी नाही असं वाटायचं रात्री 3-3 3:30 वाजता त्या मुलांना घेऊन ताटकळत तिथे उभी राहायची, तेव्हा तुला काय नाही वाटायचं? आता अचानक मुलांची काळजी वाटायला लागली? खोटारडी बाई. हां, कुठे म्हणजे किती ना माणसाने खोटेपणा इतका असावा ना, असंच मी म्हणते की हे जे खोटेपणा करतात ना, यांचं काही काळ चालू शकतं बाजार, पण एकदा उठला ना की असा उठतो ना, बसायचे वांदे होऊन जातात. मग तसं होणार आहे या चड्डीचं. आणि दिवा लावायचा म्हणून घरी आली, बापरे 9 दिवस घरी मी दिवा ठेवते आणि हे सगळं कॉन्टेंटसाठी, सगळं काही नाही, मनी नाही भाव आणि देवा मला पाव, पण ते कॉन्टेंटच्या निमित्ताने का होईना ते सगळं करतात ना, त्यातनं काय थोडंफार 1% पुण्य कमावत असतील ते असेल, पण बाकी त्या पुण्यापेक्षा तर जास्त दाखवून दाखवून सगळंच गमावून टाकतात. आणि मुळात हे तर घर तरी कुठे तुझं आहे, ते नाशकातलं घर तरी तुझं कुठे आहे? म्हणजे असं बघायला गेलं तर ह्यांचं असं मूळ सॉरी, सिटीच्या हार्टात आहे ना, सयाजीच्या बाजूला. हां, सिटीच्या हार्टात आहे ना, मग खरं तर तिकडे दिवा लावायला पाहिजे. नाहीतर मग मुलांना तशी पण सुट्टीच होती, तर हाच अखंड तुझा दिवा तू चिंचिनकडे राहून तिथेच दाखवला असता तरी चाललं असतं ना. चिंचिनची पण थोडी भरभराट झाली असती. इथेच येऊन कशाला दाखवायचं होतं? हां, की घरमालकाबरोबर काय सेटिंग आहे? हे घरमालकाचं घर ते माझं घर असं काहीतरी, म्हणून ह्या घरातच आहे, माझ्या घरात मी दाखवणार. कारण का, घर ते असतं जिथे नवरा बायको दोघेही म्हणजे एक फुल कंप्लीट फॅमिली राहते, मग ते भाड्याचं का असे ना. पण तसं तर ह्यांचं कुठलंही घर नाही आहे, तर मग काय सेन्स बनतो एवढं धडपड करून परत घरी म्हणजे इथे यायचं दुसऱ्या भाड्याच्या घरात आणि तिकडे येऊन हे सगळे गोष्टी करायच्या. मुलांना जेव्हा सुट्टी नसते तेव्हा ही बाई सुट्टी घेऊन जाते तिकडे. अर्धा वेळ तर हिची मुलं शाळेतच जात नाहीत. हिच्या मुलीची कधी एक्झाम काय असते नसते काय अत्तापत्ताच नाही, कधी सुट्ट्याच असतात, नाही तर अशीच टाइमपास. हां, आणि अजून एक मला एक आठवलं की बापरे, टीचर पण म्हणजे टीचरला पण एक्सपोज करून टाकलं या बाईने. काय लेवलची टीचर असेल ही जर त्या स्कूलच्या अथॉरिटीजपर्यंत हा व्हिडिओ पोचवता आला तर नक्की पोचवा आणि टाईमस्टॅम्प देऊन पोचवा की काय तुमच्या टीचर मुलांच्या डब्बा खातात आणि मुलांना म्हणजे काय मदत वगैरे करतात. आता जसं की हिची मुलगी तर अर्धा ॲब्सेंटच असते आणि हिने असं 1-2 व्हिडिओमध्ये स्वतः सांगितलंय की हिच्या मुलीचं जे काही अभ्यास असेल किंवा जे पण काही नोट्स असतील किंवा काही असेल, काय करून घ्यायचं आहे किंवा काय करायचं आहे, काय शिकवलं आहे, ते सगळं तिची टीचर हिला पाठवते, व्हॉट्सअप करते आणि सगळं मटेरियल प्रोव्हाइड करते. त्याच्या बदल्यात खाते का आणि काय काय मागते का की तू देतेस तिला लाच म्हणून? ह्या बाईला ना सगळ्यांनाच असं काय ना काहीतरी देऊन आपलं काम काढून घ्यायची घाणेरडी सवय आहे. पण ह्याच्यामध्ये ना टीचरने थोडं सांभाळून राहा. कधी हे फुटलं ना तर मग कळेल. मग सगळे पॅरेंट्स आहे ना तुमची बरोबर करणार मग टाक्की टिक्की. मग बाकीचे काय बिचारे एवढं मेहनतीने रोज शाळेत वगैरे पाठवतात, त्यांच्या मुलांचं काय नाही. आणि ही फेवर घेऊन तुम्ही मस्तपैकी आपलं मदत करता. कधी बिर्याणी काय पाहिजे आणि कधी काय काय पाहिजे. तुमचं काम शिकवणं आहे, त्या मुलीची ओव्हरऑल ग्रोथ बघणं आहे. डब्बा खाणं नाही आहे तिचा आणि तिच्या आईशी पर्सनल लेवलवर जाऊन संबंध क्रिएट करणं किंवा प्रस्थापित करणं आणि त्यांच्याबरोबर तिची लाल करणं आणि हे करणं आणि तू हेच छान करते, तू तेच छान करते आणि मग मला हे पाठव. आणि म्हणजे तिने नसेल मागितलं तरी इनडायरेक्टली असं हिंट करणं आणि मग ही पाठवणार. असली हे कसलं म्हणजे फेवर घेऊन मदत करणं चाललंय तुमचं? हां, काम करा आपलं, फालतूगिरी. म्हणे मी कधी खाल्ली नाही. टीचर म्हणाली की कधी तिने अशी बिर्याणी खाल्ली नाही, तुम्ही छान करता बिर्याणी, अशी हॉटेलनंतर तुमचीच मी अशी खाल्ली आहे. अरे टीचर आहे की कोण आहे? असले टीचर असेल ना झालं, मग त्याच्यावरनंच कळलं काय लेवलची शाळा आहे, काय लेवलचं सिलेक्शन आहे आणि काय त्या मुलांचं होणार आहे. म्हणून इथे हे असलं नाही चालणार ना तिथे. म्हणजे खरं यार, ही बाई जिथे जाईल तिथल्या त्या सिटीचं नाव खराब करून टाकेल. आधीच तिथलं अजून जे DBS आहे, मला वाटतं KP नंतर कुठल्या सिटीचं नाव ह्या DBS वाल्यांनी खराब केलं असेल तर ते ठोसरा का फोसरा फॅमिलीमुळे झालेलं आहे त्या सिटीचं. त्यात भरीसभर म्हणून ही तर आणि 2-2 3-3 सिटीचं नाव खराब करते. हिने KPचं नाव खराब केलं, हिने ह्याचं आपलं ठोसरा का फोसराच्या सिटीचं नाव खराब केलं आणि कधी पुण्याचं नाव खराब केलं. सगळं म्हणजे सगळं जिथे जाईल, जिथे ही बाई पाऊल टाकेल ना तिकडे काय ना काय कारणाने त्या तिथल्या सिटीचं आणि तिथलं कसलं ना कसलं तरी शाळांचं म्हणा किंवा अथॉरिटीजचं वगैरे काही ना काहीतरी ही बाई स्वतःच्या मतलबासाठी एक्सपोज करून टाकते.
खरं बोलते खोटं बोलते हिचं हिला माहिती. पण खरंच म्हणजे ह्या बाईवर लक्ष ठेवा आणि ही बाई काय बोलते हिला जरा असं भान ठेवून वागायला सांगा. तुम्हाला तुमचं जे काही असेल ते पर्सनल याच्यावर ठेवा. सोशल मीडियावरती तुमच्या या फालतूगिरीचे ना कधी धिंडवडे काढले जातील आणि हातची नोकरी जाईल. ही कमवत बसेल, ही मस्त छापून घेईल तुमचा विषय काढून काढून. पण तुम्ही जर ह्याच्यामध्ये कधी फसलात ना, असे बुरे फसाल, ही तर उघडी आहेच, तुम्हाला चढिगना करून टाकेल, समजून जा. इतकी खोटी बाई आहे. आता कालचाच व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये सांगते की मी चुकीची रिसीट घेऊन गेली. आता ही इतकंच बोलली असती की मी चुकीची रिसीट घेऊन गेली, मला टेलरकडे दुसरी रिसीट न्यायची होती पण मी घाई गडबडीत दुसरीच रिसीट उचलली तरी चाललं असतं. पण मुद्दामून हिने मेन्शन केलं की मी दसऱ्याला NGOला काहीतरी मदत करणार आहे, जी केली आहे मी ऑलरेडी, आणि त्याची रिसीट मी चुकून उचलून घेऊन गेली. तर तुम्हाला तिला हे दाखवायचं होतं की ती किती दानशूर आहे आणि ती कसं NGO आणि या सगळ्या गोष्टींना हेल्प करते आणि ती कसं पुण्य कमवते. हे सगळे ना जुनं झालं. ठीक आहे चड्डे, हे तुझं जे काही नाटक आहे आणि जे काही असं आडून असं काहीतरी खूप सात्विकपणाचा पुळका आणतेस ना, तो पुळका ना बाजूला ठेव. तुझ्यासारख्या ना 56 बघितले आम्ही, टिकली, समजली ना. लायकीत राहायचं. करतेस ना मदत तर मग कर मदत आणि गपचूप राहा. सगळं करायचं आणि हागून ठेवायचं. शून्य झालं तुझं पुण्य. चड्डी कर वर. मस्ती आली, सांगते NGOचं रिसीट घेऊन गेली. सांभाळते तर अजून टराटरा आणि फराफरा करून फाडून ठेवेन, समजली का. आणि मुद्दामून असे काहीतरी फालतू टायटल देऊ नको, त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते मंडळी, जेव्हा मला जर काही हिला बोलायचं असेल ना, मी डायरेक्ट व्हिडिओ करेन. तर त्याच्यामुळे ना हिच्या त्या फालतू टायटलवरती आणि बिलकुल ह्याच्यावरती जाऊ नका. आपलं काही घेणं देणं नसतं. ही फक्त आपला उपयोग करून घेते असले काहीतरी फालतू टायटल देऊन. ही फालतू आहेच आणि ती फक्त एवढंच करू शकते, फालतू टायटल आणि थंबनेल देऊ शकते. कारण चांगल्याची तिच्याकडनं काहीच अपेक्षाच नाही आहे. चांगलं काहीतरी दाखवून, चांगलं काहीतरी बोलून, चांगलं काहीतरी असं प्रसन्न टायटल आणि थंबनेल देऊन हे कधीच ग्रो करू शकत नाही. कारण त्यांच्या आयुष्यात चांगलं काही नाहीच आहे. हे नखशिखांत घाणीने बरबटलेले आहेत. आणि त्याच्यावरून अजून एक मुद्दा आठवला की ते काय ते वाईबचं मोठ्या तोऱ्याने दाखवतेस ना, स्वतःला ब्रँड ॲम्बॅसेडर बनवते आणि काही असलं, काही साफ करायचं असलं तर मी हे म्हणजे काढते आणि हे एकदम रामबाण आहे आणि ह्याच्याने सगळं साफ होतं. तर जरा स्वतःला पुस त्या वाईपने, तुला गरज आहे बुरसटलेली बुरशी चड्डी कुठची, बदलती. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आता लवकरच मी फेसबुकवरती एक शॉर्ट अपलोड करणार आहे. एक इंटरेस्टिंग टॉपिकवरती मला असं एक क्लॅरिटी मिळाली आहे, तर मला असं वाटलं की ते तुमच्याबरोबर शेअर करावं. पण तो शॉर्ट मी फेसबुकवर टाकणार आहे. तर ज्यांनी मला फेसबुकवर फॉलो केला नाही त्यांनी नक्की फॉलो करा आणि बघा, इंटरेस्टिंग काहीतरी मी घेऊन येत राहते. प्रयत्न चालू आहे, तसंच आता एक ट्राय करणार आहे. सो जे लोक करतायत त्यांनी तो शॉर्ट नक्की बघा. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.